आम्ही देण्यास तयार आहोत। ते पुरावे आम्हाला देता आले नाही तर आम्ही जाहीर माफी मागू, आमच्यावरही कारवाई केली तरी चालेल इतकं आम्ही ठोस भूमिका घेऊन बोलतो। तर पाणी पुरवठा योजना, अमृत भूमिगत गटार योजना सर्वांना माहिती आहे की आमचं म्हणणं आहे 100 कोटीची भूमिगत गटार योजनेची तुम्ही टाकली होती। चंद्रपूर शहरामध्ये 15 वर्षापूर्वी भूमिगत गटार योजनेचे पाईप टाकण्यात आले होते। त्यानंतर पुन्हा 506 कोटीच्या भूमिगत गटार योजनेचे पाईप कुठे टाकणार आहे, त्या पाईपच्या पाईपवर टाकणार आहे का, हा प्रश्न मी महानगरपालिकेला विचारतो। अमृतमध्ये 234 कोटी रुपये खर्च करून चांगलं पाणी मिळत नाही आहे, शुद्ध पाणी मिळत नाही आहे, पुरेसं पाणी मिळत नाही आहे। पुन्हा 270 कोटीच्या योजनेमध्ये कोणते कामं होणार आहे? कचरा संकलनाचं 100 कोटीचं काम असो, फाउंटेन घोटाळा असो आणि रामाळा तलावाचं सौंदर्यीकरणाचं 24 कोटीचं काम असो, या सगळ्या कामामध्ये मोठे घोटाळे करोडो रुपयाचे झाले। त्याच्याविरुद्ध आम्ही तक्रारी केल्या, अनेक टेंडर आमच्या तक्रारीनंतर रद्द झाले, पण मनपाच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई होत नाही। गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी कोण घालते आणि आता हे अधिकारी मुजोरी करायला लागलेले आहे, हे ऐकायलाही तयार नाही। तर हे जे आता आका आहे, महानगरपालिकेला लुटणारे चंद्रपूरची दुर्दशा करणारे हे आका आणि यांना संरक्षण देणारे चंद्रपुरातील आकाचे आका यांच्या विरुद्ध जनविकास सेनेने उद्यापासून जनसंघर्ष अभियान छेडण्याचा संकल्प केला आहे। या आकांना, नाकाच्या आकांना वठणीवर आणण्याचा आमचा संकल्प आहे।